आज आपण मराठी विषयामध्ये विभाग 3 भाषिक कौशल्य विकास यामधून नैसर्गिक आकरणासह श्रवण भाषा म्हणजे काय, श्रवण कौशल्य म्हणजे काय हे आपण मागील भागामध्ये अभ्यासलेलं आहे. आज आपण त्यातला 7वा प्रश्न भाषण म्हणजे काय ते सांगून भाषणाचे गुणविशेष लिहा किंवा उत्कृष्ट भाषणातील महत्त्वाचे मुद्दे सांगून उत्कृष्ट भाषणाविषयी चार विषय सुचवा किंवा भाषणाचे प्रकार थोडक्यात विशद करा. हा प्रश्न आणि त्याचे पुढील राहिलेले प्रश्न आपण आज अभ्यासणार आहोत. वक्ता वक्त चिन्ह हे श्रोती विन असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या उक्तीचा विचार करता भाषण ही एक प्रक्रिया 2 चेतनांमध्ये चालणारी आहे. यात प्रभावी बोलणारा तो वक्ता आणि लक्षपूर्वक ऐकणारा तो श्रोता असतो. वक्त्याला ज्या विषयावर भाष्य करायचे आहे त्या विषयाचे उत्तम ज्ञान, विचारांची सुस्पष्टता, उच्चारातील सुस्पष्टता याची जाण असावी. उदाहरणार्थ वि. सावरकर, शिवाजी महाराज व शिवाजीराव भोसले याने भाषणकर राम शिवाळकर, अविनाशी धर्माधिकारी, विश्वास नांगरे पाटील यांची भाषणे आज मार्गदर्शक ठरताना दिसतात. कारण ते श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे अनेक गोष्टी कौशल्य त्यांचे उपयुक्त ठरतात. आता कोणकोणती कौशल्य आहे भाषणाची ती आपण बघणार आहोत. लोकसमूहापुढे एकाच वेळी समर्पक भाषेत वैचारिक प्रबोधन करणे म्हणजे भाषण. एखाद्या विषयावर आपले विचार एकाच वेळी अनेकांपर्यंत परिणामकारकरित्या संप्रेषित करणे म्हणजे भाषण. विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने आपल्या मानसिक अभ्यासपूर्व चिंतनात्मक विचार समूहापुढे व्यक्त करणे म्हणजे भाषण. श्रोत्यांशी कलात्मकरित्या साधलेला संवाद म्हणजे भाषण. श्रोत्यांशी कलात्मकरित्या जो संवाद साधला जातो त्यालाही काय म्हटले जाते, भाषण असे म्हटले जाते. आता उत्कृष्ट भाषणाची गुणविशेष. विषयाची मांडणी समर्पकरित्या केलेली असते. आशयातील सुस्पष्टता, विचारांनी मूल्यनिष्ठता, जीवन दर्शनता विचार केला जातो. उच्चारणातील शुद्धता व आरोह अवरोहानुसार आशयाची मांडणी केली जाते. मुद्देसूद विषय आणि समर्पक उदाहरणांची निवड केली जाते व त्यानुसार विवेचन केले जाते. विषयानुसार शब्द निवड आणि अर्थपूर्ण निवेदन. श्रोत्यांनाही विचार करायला लावणे, व्यक्तीचे अनुभव कथन, प्रभावी भाषा शैली आणि विषय आशयात सुसंगती, परिणामकारक शेवट, श्रोत्यांवर प्रभाव अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित होणे आवश्यक असते. त्यामुळे ज्ञान अनुभव संपादनता वाढते. वक्त्यांचे वाचन समृद्ध होते. सामाजिक जीवनामध्ये विविध क्षेत्र असतात. या क्षेत्रांचा विचार करून प्रबोधनात्मक भाषणांद्वारे भाषिक कौशल्यांचा प्रत्यय येतो. अशा भाषणांमुळे वैविध्यता दिसून येते. आता प्रसंग निश्चित भाषणे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये उद्घाटनपर समारंभ, प्रासंगिक कार्यक्रम जसे की शिक्षक दिन, युवा महोत्सव, सांस्कृतिक उपक्रम, शारदोत्सव, महाविद्यालयीन संमेलनात इत्यादी उपक्रमात अंतर्गत दिलेली भाषणे. उदाहरणार्थ शारदोत्सवाचे महत्त्व, सहसंमेलने असावीत की नसावीत, जागतिक पर्यावरण दिन इत्यादी. आता वैचारिक व प्रबोधनात्मक भाषण. महाविद्यालयीन स्तरावर विविध साहित्य मंडळातर्फे वाङ्मयीन प्रवाहाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे युवा महोत्सव व्याख्यानमाला 3 दिवस अथवा 5 दिवसांची असते. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वैचारिक स्तरावर प्रबोधनात्मक भाषणांची आयोजन केली जातात. आता वैचारिक संवेदन केले जाते. उदाहरणार्थ इंटरनेटद्वारे वाढती गुन्हेगारी, पर्यावरण संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा, स्त्री भ्रूण हत्या, सामाजिक विषमता असे अनेक. पुढे आहे स्पर्धात्मक भाषणे. भाषणांचे बघा किती प्रकार.
स्पर्धात्मक भाषणांमध्ये उत्स्फूर्तपणे वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, परिसंवाद अशा विषयातून विद्यार्थ्यांना विषय देऊन वक्तृत्वासाठी प्रवृत्त केले जाते. त्यांना वक्तृत्व करण्यासाठी भाषा, कला आविष्कृत करण्यासाठी व्यासपीठ दिले जाते. कधी कधी हे संभाषण वैचारिकतेच्या उच्च पातळीवर सादर केले जाते. उदाहरणार्थ चर्चासत्र, परिसंवाद. पुढे आहे क्षेत्रनिहाय भाषणे. आता क्षेत्रनिहाय भाषणे म्हणजे काय? सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात वेगवेगळ्या कारणाने भाषणे, परिसंवाद आयोजित करून समाज प्रबोधन, वैचारिक जनजागृती केली जाते. निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध राजकीय नेत्यांची भाषणे केली जातात. त्यात पक्षनिहाय विधीतूनही दिसून येते की अनेक विविधता त्याच्यामध्ये दिसते. अशा भाषिक कौशल्यातून पुढे देशालाही लोकप्रतिनिधित्व मिळताना दिसते. पुढे प्रश्न 8वा आहे वाचन म्हणजे काय? आता आपण भाषण म्हणजे काय आणि त्याचे विविध घटक पाहिलेले आहेत. तर पुढे प्रश्न आहे की वाचन म्हणजे काय ते सांगून वाचनाचे प्रकार थोडक्यात लिहा. आता मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व वाचनाला आहे किंवा भाषेला आहे. व्यक्तीतील भाषिक व्यवहारातून समाज विकास साधला जातो. भाषेद्वारा सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा, त्याचे सांस्कृतिक संवर्धन केले जाते. राष्ट्र विकास साधला जातो आणि म्हणूनच भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर भाषिक कौशल्य आत्मसात केले जाते. वाचन कौशल्य हे प्रयत्न साध्य भाषिक कौशल्य आहे. वाचन व लेखन ही कौशल्य व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करतात. ग्रांथिक ज्ञान मिळवण्यासाठी वाचन कौशल्याचा आधार घ्यावा लागतो. लिखित अक्षरातील आशय समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया म्हणजे वाचन कौशल्य. लेखकाची मते समजून घेण्यासाठी वाचन करावे लागते. लेखन वाचन ही कौशल्य आहेत, एकमेकांशी दोन्ही पण पूरक आहेत. लेखन ही हस्तलिखित, छापील, संगणकीय, टंकलिखित रूपाने वाचकांच्या हाती येते. तर वाचन हे त्यातून वाचनाचे व समजून घेण्याचे काम करते. आता वाचन म्हणजे काय? लेखन कौशल्यातून साकारलेले अनुभव विश्व समजावून घेण्यासाठी केलेली क्रिया म्हणजे वाचन. विविध ग्रंथातील वा लिखित साहित्यातील ज्ञान ग्रहण करण्याची जी काही कृती आहे ते म्हणजे वाचन. थोडक्यात लिखित अक्षरावरून शब्दबोधाच्या साहाय्याने आशय समजून घेण्यासाठी इच्छाशक्ती व डोळे यांच्या साहाय्याने जाणीवपूर्वक केली जाणारी कृती म्हणजे वाचन. पुढे आहे वाचनाचे प्रकार कोणकोणते आहेत. हलके फुलके वाचन. हलके फुलके वाचन म्हणजे काय? करमणुकीच्या उद्देशाने जे वाचन केले जाते त्यास हलके फुलके वाचन असे म्हणतात. पुढे आहे सहेतुक वाचन. अशा प्रकारे वाचन अभ्यासक्रमाशी, परीक्षांशी निगडीत असते. त्यामुळे परीक्षेत पास होण्यासाठी मुले जो जाणीवपूर्वक अभ्यास करतात त्याला सहेतुक अभ्यास असे म्हणतात. चाळणी वाचन. आपणास हवे ते आवडणारे पुस्तक असे पुस्तक ग्रंथालय वा पुस्तकाच्या दुकानातून शोधून त्या पुस्तकाची खरेदी करण्यापूर्वी त्या पुस्तकातील आशय विषयावर नजर फिरवतो. हवी असलेली माहिती त्यात मिळते का ते पाहतो. म्हणजेच या सर्वातून आपणास हवे असलेली पुस्तके आपण चाळून संशोधन करून घेतो. त्याला चाळणी वाचन आपण म्हणू शकतो. पुढे आहे ज्ञान व आनंद मिळवण्यासाठी वाचन. वाचन प्रक्रियेतून वेगवेगळ्या उद्देशांचे वाचन केले जाते. ज्ञानार्जनासाठी व आनंद प्राप्तीसाठी वाचन केले जाते. वाचनाचा हा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जातो. विशिष्ट लेखनाची पुस्तके ज्ञान आणि आनंद देणारी असतात. ती जाणीवपूर्वक वाचून त्याद्वारे जीवन दर्शन व मानवी जीवनातील वास्तव समजून घेतले जाते. म्हणूनच वाचन आपणास ज्ञानसंपन्न बनवणे, भाषेवर प्रभुत्व निर्माण करणे यातून आपल्याला तो आनंद देत असतो. पुढे प्रश्न 9वा विचारला आहे. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक क्षमता थोडक्यात लिहा. किंवा वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी
कोणत्या क्षमतांचा विकास उपयुक्त ठरू शकतो? तर वाचन कौशल्य हे भाषावर प्रभुत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचे कौशल्य असून ते विकसित करण्याची क्षमता असणे आपल्यामध्ये आवश्यक आहे. तर ती क्षमता पुढील प्रमाणे आहे. शब्दबोध व अर्थबोध. पुढे दिल्याप्रमाणे शब्दबोध व अर्थबोधासाठी लागणारी जाण विकसित करणे. वाचन करत असतानाही दिशा डावीकडून उजवीकडे असणे हे लक्षात येणे. वाचन करत असताना आशय केंद्रितता ठेवणे. लेखनावर दृष्टिक्षेप टाकताच आशय ओळखता येणे. आशयाचे आकलन कथन यावर चिंतन करता येणे. लेखनातील अनावश्यक मजकूर पुनरावृत्ती पांढळ असेल तर तो एक प्रकारचा दोषरहित करणे. शब्दसंग्रह, अर्थबोधन क्षमता, वाचन वेग, आकलन क्षमता इत्यादी क्षमतांचा विकसित करणे, अशा सर्व क्षमतांचा विकास होतात वाचन कौशल्य विकसित होते. तर वाचनाचे आणखी काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत. प्रकट वाचन, मूक वाचन. प्रकट वाचनाचा अर्थ काय होतो? प्रकट वाचन म्हणजे जे मोठ्याने दुसऱ्यांना ऐकू जाईल असं जे वाचन त्याला प्रकट वाचन असे म्हणतात. जेणेकरून अवधान केंद्रित करण्यासाठी स्पष्टोच्चारण, आरोह अवरोह लक्षात ठेवून प्रकट वाचन केला जातो. हा त्याचा फायदा होतो. मूक वाचन मनातल्या मनात डोळ्यांनी केलेले वाचन. अशा वाचनामुळे वाचनातील गती वाढते. मूक वाचन एकाच वेळी वाचन आणि आकलन या दोन्ही प्रक्रिया घडतात. दृष्टीची एकाग्रता वाढून शब्दबोध लवकर होतो आणि या दोन्ही प्रक्रिया इथे घडतात आणि आशय चटकन लक्षात येण्यास मदत होते. इच्छाशक्ती प्रबळ होऊन अधिक वाचनास मन प्रवृत्त होते व वाचनातील गतीही वाढते, म्हणून यास गती वाचन असेही म्हणतात. तिसरा आहे चित्र वाचन. चित्र, नकाशा, तक्ते, आलेख यावरून केलेले वाचन ज्ञानामध्ये भर घालते. प्रश्न 10वा आहे, लेखन म्हणजे काय? आपण बघा भाषण कौशल्य बघितले, त्याचे स्पष्टीकरण, स्वरूप, घटक बघितले, वाचन बघितले, त्याचे प्रकार बघितले. आता बघणार आहोत लेखन म्हणजे काय. लेखन म्हणजे काय हे सांगून उत्कृष्ट लिहिता येण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी लिहा. लेखन कौशल्य हे प्रयत्न साध्य कौशल्य असून त्यासाठी भाषेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. पत्रलेखन, कार्यालयीन लेखन, वृत्तपत्रीय लेखन, अध्यापन लेखन, अध्ययन लेखन प्रक्रियेतून ग्रंथलेखन असा परिचित क्षेत्रात आपणास लेखनाचा अनुभव येत असतो. विविध स्तरावरील भाषिक रचना ही छापील व मुद्रित आहे. त्यासाठी शुद्ध लेखन नियमांचा व व्याकरण नियमांचा आधार घेऊन त्यास मूर्तरूप दिले जाते. आता लेखन म्हणजे मनातील विचारांचे अक्षररूप आशयाची मूर्त रूपाने केलेली मांडणी म्हणजे लेखन कौशल्य. पुढे तुम्हाला दिलेले आहे अक्षरांच्या माध्यमातून परस्परांशी साधलेला संवाद म्हणजे लेखन. अक्षर, शब्द, वाक्यांची व्याकरणाच्या नियमांच्या आधारे मांडणी मूर्त रूपात केली जाते, त्याला शुद्ध लेखन म्हणतात. आता इच्छाशक्ती बळावते त्यासाठी काही गोष्टी पुढील प्रमाणे लेखनासाठी दिलेल्या आहेत. विषयाने पूर्वज्ञान असणे क्रमप्राप्त असते. काय लिहायचे व कसे लिहायचे याची स्पष्टता आवश्यक असते. शुद्ध लेखन नियमांचा परिचय असणे, शब्दसंग्रहांची विपुलता असावी, संपर्क शब्दांची निवड करण्याची क्षमता, सुंदर हस्ताक्षर लेखन सराव असावे, विचार मांडण्याची क्षमता व त्यासाठीचा नेमकापणा आणि भाषेतील प्रभुत्व आवश्यक ठरते. प्रश्न 11 आहे, लेखनाचे प्रकार सांगून लेखन मांडणीसाठी आवश्यक तत्वे तुम्हाला द्यायची आहेत. आता लेखन मांडणीसाठी आवश्यक तत्वे आपण बघणार आहोत. अनुलेखन, श्रुतलेखन, अभिव्यक्ती लेखन. मनातील विचारांची, आशयांची समर्पक शब्दात मूर्त रूपात मांडणी करणे म्हणजे एक प्रकारचे लेखन आहे. अनुलेखन म्हणजे एखाद्या विचार प्रवृत्त उतारा निवडून तो तसा बघून लिहिणे म्हणजे अनुलेखन. श्रुतलेखन भाषिक लेखन क्षमता विकसित करण्यासाठी श्रुतलेखन हा प्रकार अत्यंत उपयुक्त आहे.
आपल्या मित्रास एखाद्या विचारप्रवृत्त उतारा प्रकट करा वाचण्यास सांगणे, तो लक्षपूर्वक ऐकून त्याचे लेखन करणे म्हणजे श्रुतलेखन. लेखन पूर्ण झाल्यावर त्यातील व्याकरणाच्या दृष्टीने चुका शोधणे व दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. आता बघा, पहिलं आहे अणुलेखन. अणुलेखन म्हणजे एखाद्या विचार प्रवर्तक उतारा निवडून त्याचे लेखन केले जाते. म्हणजे ते सेम टू सेम तो उतारा बघून तो लिहिला जातो, त्याला आपण अणुलेखन म्हणतो. आणि श्रुतलेखन म्हणजे प्रकट वाचन करून तो उतारा आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि तो आपण लिहायचा आहे, त्यावर आपण लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर व्याकरणाच्या चुका शोधणे व दुरुस्त करणे याच्यामध्ये अपेक्षित असते. अभिव्यक्ती लेखन. स्वतः विचार करून जे लिखाण केले जाते त्यास अभिव्यक्ती लेखन असे म्हटले जाते. अशा लेखनामध्ये पत्रलेखन, कथा, कादंबरी, काव्यांसाठी केलेले लेखन, निबंध लेखन, वैचारिक लेखनांचा समावेश होतो. त्यासाठी विषयांचे पूर्वज्ञान, इच्छाशक्ती, मनाची एकाग्रता आवश्यक असते. या प्रकारचे लेखन सर्वश्रेष्ठ लेखन मानले जाते. थोडक्यातच लेखनाचे स्वरूप कोणतेही असो, त्यांच्या मांडणीचे तत्व ठरलेले असते. ते पुढील प्रमाणे: लेखन करत असताना आशयाची मांडणी सुसंगत असावी, विकारांची सुस्पष्टता असावी. लेखनाच्या मांडणीच्या बाह्य क्षमतेमध्ये परिच्छेदात्मक मांडणी, शीर्षक, उपशीर्षक, सुस्वाच्य अक्षर, योग्य समासाचा विचार केला जातो. लेखनाची आविष्कार पद्धती यामध्ये समर्पक भाषेची निवड, भाषाशैली याचा विचार केला जातो. लेखनाचा परिणामकारक शेवट इत्यादी तत्वांचा विचार करून लेखन केले जाते, ते वाचनीय व आकर्षक होते. अशा प्रकारे आपण वाचन म्हणजे काय, लेखन म्हणजे काय, या सर्व गोष्टी इथे आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याचे प्रकार आपण बघितलेले आहेत. त्यात आवश्यक मांडणी कशी करावी ती बघितलेली आहे. त्याचे सर्व मुद्दे तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. त्याचे पूर्ण मुद्दे आणि घटक तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही वाचून व्यवस्थित मुद्देसूद याची मांडणी तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये करायची आहे. पुढील प्रश्न आहे 12वा. भाषिक कौशल्याच्या विकासाची उपयुक्त थोडक्यात लिहा. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.